परमेश्वराची कृपा सदैव लाभो. आज बोलायचं काही नाही, कारण आतापर्यंत आपण सर्वांनी महिन्याभर तत्वज्ञान प्रवचन प्रबोधन ऐकत आलेला आहात. आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. प्रत्येकाने दोन मिनिटांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि मनोगत व्यक्त करत असताना आमच्या सगळ्या मनामध्ये एक इच्छा आहे, ज्या पद्धतीने 6 वर्षापासून आजपर्यंत या गणपती देवस्थानाला आपण सगळ्यांनी एका क्षेत्रापर्यंत देऊन पोहोचवला, अशाच पद्धतीने तुमचं आमच्या सगळ्यांचं आयुष्य आपली करावं असतं. आम्ही तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये आणि तेवढ्या पद्धतीने जसं बसवेश्वराच्या काळामध्ये बसवकल्याण होतं, तसंच आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या ह्या काळामध्ये इथे भक्ती भांडार भरावं, अशा पद्धतीने कार्यक्रम चांगल्या रीतीने चालावा. आणि ज्ञान असो, आनंद असो आणि भक्तीचा एक नवा खंड रचला जावा. आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला साथ देऊन या मल्लिकार्जुन देवस्थानाची कीर्ती उज्ज्वल भरारी आकाशात गगनामध्ये उंच घ्यावं असं प्रार्थना करू किंवा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू असं सांगतो. कारण भक्ती करणं आजच्या काळामध्ये खूप दुष्कर झालेलं आहे. माणसं वाघमार्गाला जातील, विषय वाचण्याच्या आहारी पडतील, नको त्या तुरगुड्या करतील किंवा भक्तिमय करणाऱ्या माणसांना नावं ठेवून आणि करणं खूप सोपं आहे. पण या सगळ्या समाजाच्या जीवनामध्ये या कृपेचा काही लाभ नाही. जी लोक एवढं दिवस राहते, एक दोन महिना वर्षानुवर्ष राहत आहेत, त्या लोकांना काहीतरी मिळते म्हणून नाही. पण या लोकांना एवढं जाते, आपण समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत म्हटल्यावरती समाजाचा आपण काहीच देत आहोत. आणि परमेश्वराने आपल्याला एवढं सगळं ऐश्वर्य दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे, आपलं आयुष्य दिलेलं आहे. म्हटल्यावरती त्या परमेश्वराचं कृतज्ञत्व किंवा त्या परमेश्वराचं आभार मानण्याची काहीतरी परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करून घ्यावं म्हणून ही लोक रात्रंदिवस तळमळत आहे, धडपडत आहे. तशाच पद्धतीनं तुम्ही आम्ही लोक देखील आपल्या आयुष्यात सोनं कसं करून घेत आहे, आपल्या आयुष्याचा पदार्थ कल्याण किती होता येईल याचा आपण बघावं. त्या जगामध्ये जी गरीब दुःखी कष्टी स्त्री पुरुष पुरुष हे सगळीकडे एकविशेष मतदानात जाऊन गेल्यावरतीच सगळं शांत होणार आहे. काही सत्य नाही आहे. अशा सुतम जीवितवलोके अशा सुतम धनप्रवर अशा सुतम पुत्रद्वारा त्याला अस्थिर ग्रह संसार. या जगामध्ये जीव जिंकायला आलेला अलीच काकाल राहिलेला नाही, स्त्रीनी लोक जिंकलेला रावण राहिलेला नाही, स्वयंभू परमेश्वराचा अवतार असलेला रामकृष्ण राहिलेला नाही, अनेक मोठे शूरवीर वीर पुरुष राहिलेले नाही. या जगामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवशी या जगात शांत भाव लागलेला आहे. तशाच पद्धतीनं तुम्हा आम्हाला देखील शांत भाव लागला आहे. पण शांत झालीच्या आधी त्या दोन गुरु परमेश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातला आणि त्या माणूस म्हणून माणुसकी सारखं जगण्याचं काहीतरी स्वार्थ आपल्या कृती पदरी पडावं म्हणून भक्तीचा भंडार या लोकांनी उभा केलेला आहे. अशा या भक्ती भंडारामध्ये आपण घेऊ, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आपण इतिहासात नव्हे किंवा न्यूजपेपरला वगैरे भरपूर कितीतरी कौरव अनुभवपंथी असले लोकांना देखील शेवटच्या वेळेला कळालं की पैसा काही कामाचा येत नाही. आता तो हिंदूमाळा म्हणून कोणीतरी होता, तो कितीतरी कौरव अनुभवपंथी होता. त्यानं म्हणताना एक वर्ड सांगितला की जगामध्ये मी पैशाला चांगला शकतो, काम करायला किंवा पैसे कमवायला माझ्याकडे मी खूप काही लोकांना गरीब म्हणून ठेवू शकतो. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येते, परंतु मृत्यूला माझ्या मी एवढे पैसे दिल्यावर माझ्या वाटण्याचं तू मला मी जीवन राहतो असा या जगात झालेलं नाही, होणार नाही. रामाला, कृष्णाला, ईश्वराच्या अनेक अवतारांना, साधू संतांना, महापुरुषांना, पाप्याला, पुण्यात्म्याला, शिवाला, धीराला, पुरुषाला प्रत्येकाला मरण आता सध्या जन्म त्या काळामध्ये हा असत्य आहे, मरण येणार आहे. पण मरण येण्याची जागा होण्यासाठी या साधू संत महापुरुषांनी एक रस्ता दाखवलेला आहे. कारण तुझा आहे तुझ्यापासून थोडी जागा चुकल असेल म्हणून आपल्यापाशी परमेश्वर आहे, पण आपण जगत डोळ्यामध्ये उठवत गेलो आहे. त्यासाठी आपल्या या भरतखंडातील अनेक महापुरुषांनी परमेश्वर तुझ्यापाशी आहे बाळा, इकडे तुझं भक्ती नकोस म्हणून मोठ्या मंदिराला देवस्थानांना एकत्र करून त्यांचा जीर्णोद्धार करून किंवा मंदिराची स्थापना करून आपल्याला अध्यात्माची एक जोडी दिली. कारण आज एवढी लोक आपण प्रत्येक समाजाच्या